हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण एकदम खमंग व खुसखुशीत अशी पालक पुरी तयार करणार आहोत. लहान मुलांना पालकची भाजी खायला आवडत नाही, परंतु अशा प्रकारच्या खुसखुशीत अशा पालक पुऱ्या ते आवडीने नक्कीच खातील. या पालक पुऱ्या छान अशा बनवून तयार होतात. तसेच या पालक पुऱ्या 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. पालक पुरी तयार करण्यासाठी इथे मी एक जुडी पालक साफ करून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. तसेच इथे मी साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाणी आता छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे. 1-2 मिनिटे आपण हा पालक पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत. पालक शिजवतेवेळी गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवूनच 1-2 मिनिटे हा पालक शिजवून घ्यायचा आहे. आता इथे मी पालक 2-3 मिनिटे शिजवून घेतला आहे. आता आपण हा पालक काढून घेऊया. एखाद्या चिमट्याच्या किंवा एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने हा पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पालकमधील पाणी पूर्णपणे आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. आता हा गरम पाण्यातील काढलेला पालक आपल्याला एकदम थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे. इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. आता आपण शिजवलेला पालक या थंड पाण्यामध्ये घालायचा आहे. असं केल्यामुळे पालकाचा रंग जसाचा तसा हिरवागार राहतो. आता इथे मी सर्व शिजवलेला पालक या थंड पाण्यामध्ये काढून घेते. आता इथे मी शिजवलेला पालक पूर्ण पाण्यामध्ये टाकलेला आहे. आता पालक थोडासा थंड झाला आहे. आता आपल्याला हा पालक मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचा आहे. यातील एक्स्ट्राचं पाणी आपण याप्रमाणे काढून टाकूया व हा पालक आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता इथे मी सर्व पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचे याप्रमाणे आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता पालक आपण मिक्सरला फिरवून घेऊया. याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी पालक मिक्सरला फिरवून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे. इथे मी 4 चमचे म्हणजे 4 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे. तर इथे मी सर्व पालकची पेस्ट या पिठामध्ये टाकलेली आहे. आता ही पालकची पेस्ट या पिठामध्ये टाकल्यानंतर आता या जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट राहते त्यामध्येच इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे व भांडं विसळून घेतलेलं आहे. आता अगोदर आपण यामध्ये पाणी घालायचं नाही, फक्त ही पालकची पेस्ट घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला गरज लागली तरच आपण पाणी वापरणार आहोत. या पालकच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर आवश्यकता असेल तर आपण हे पाणी वापरणार आहोत. हे पुरीसाठी पीठ मळते वेळी आपल्याला एकदम घट्ट असं हे पीठ मळायचं आहे. तर आता इथे मला हे पीठ कोरडं वाटत आहे, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर करणार आहे. आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहे. इथे मला पीठ आणखी कोरडं वाटत आहे, त्यामुळे यातील मी आता सर्व पाणी या पिठामध्ये टाकलेलं आहे. अंदाजे अर्धा वाटी मी पाणी वापरलेलं आहे. आता इथे आपलं हे पुरीचं पीठ मळून तयार आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पालक पुरीसाठी लागणारं पीठ मळून तयार आहे. यावरती झाकण ठेवून 5-1 मिनिटे ठेवून देऊ. 5 मिनिटानंतर इथे मी हे पीठ घेतलेलं आहे. आता परत एकदा आपण हे थोडंसं मळून घेऊया, जेणेकरून आपल्या पुऱ्या एकदम सॉफ्ट अशा बनवून तयार होतील. तर इथे मी हे पीठ परत मळून घेतलेलं आहे. पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण याच्या पुऱ्या तयार करण्यासाठी घेऊया. सर्वात अगोदर आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या किंवा याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. इथे मी मीडियम साईजच्या पुऱ्या तयार करणार आहे, त्यामुळे इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करत आहे.
तुम्हाला लहान मोठ्या कशा पुऱ्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे तयार करून घ्या। आता इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेते। आता इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण पुरी लाटण्यासाठी घेऊया। इथे मी पोळपाटाला तेल वगैरे काहीही लावलेले नाही। पीठ जर छान घट्ट मळलेलं असेल तर काहीही लावायची गरज नाही। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। जास्त जाड नाही व जास्त पातळ नाही, याप्रमाणे आपल्याला ही पुरी लाटायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला ही पुरी लाटायची आहे। आता मी इथे 5 ते 6 पुऱ्या अगोदर लाटून घेणार आहे। मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण 5-6 पुऱ्या लाटून घेऊया। इथे मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण तळून काढूया। तेल गरम झालेलं आहे। तेल हे आपल्याला मीडियम गरम झालेलं असायला पाहिजे। एकदम कडकडीत गरम तेलामध्ये पुऱ्या तळायच्या नाहीत, कारण या पटकन करपल्या जातील। आता इथे तुम्ही पाहू शकता ही पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे। या पुऱ्या आपल्याला एकदम खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। ही पालकपुरी नाही फुगली तरी सुद्धा चालेल, कारण ही पालकपुरी ही एकदम खुसखुशीत अशीच खाण्यासाठी खूप छान लागते। तर आता इथे मी ही पुरी छान खरपूस अशी तळून घेतलेली आहे। थोडासा लालसर रंग येईपर्यंत ही पुरी मी तळलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया व आपल्याला याचप्रमाणे बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपली ही खमंग अशी पालकपुरी बनून तयार झालेली आहे। या पालकपुऱ्या तुम्ही दह्यासोबत तसेच लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता। या पुऱ्या 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। ही पालकपुरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।